मुंबईमध्ये समुद्रकिनारी बंगला हे काय स्वस्त प्रकरण नाही आहे. किमान काही कोटी रुपये तुमच्या हाती हवे. मुंबईमध्ये काही कोटी रुपये सहज खर्च करू शकतील असे अनेक लोक आहेत. समस्या ती नाही आहे. समस्या आहे CRZ सारख्या नियमांची. परंतु धनदांडग्यांनी याच्यातून सुद्धा मार्ग काढला. किंबहुना महापालिकेच्या, नगरविकास विभागाच्या, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा मार्ग दाखवला. त्यांचे हात ओले केले तर ते काहीही करू शकतात. ते नकाशे बदलू शकतात, याच्या जमिनी त्याच्या नावावर दाखवू शकतात, नसलेली बांधकामं कागदावर दाखवू शकतात. भूमिपुत्रांच्या जमिनीची ही लूट वर्षानुवर्ष सुरू होती. परंतु सगळे बघत कसे बसतील. काही लढणारे लोकसुद्धा असतात. त्यातलाच एक पठ्ठ्या म्हणजे स्थानिक भूमिपुत्र वैभव ठाकूर. 2019मध्ये त्याने सरकार दरबारी एक तक्रार नोंदवली आणि हा मामला जो आहे तो प्रकाश झोतात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळामध्ये हा मामला उपस्थित केला. त्यांनी असं सांगितलं की मड आणि एरंगळमध्ये जवळजवळ 830 अनधिकृत बांधकामं आहेत. अनेक जागांचे जमिनींचे नकाशे बदलण्यात आलेले आहेत. तेव्हा महसूल मंत्री होते बाळासाहेब थोरात. ते उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्यांनी मान्य केलं की मड एरंगळमध्ये 102 अनधिकृत बंगले आहेत आणि 830 नकाशे बदलण्यात आलेले आहेत.